नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही चाललोय आज मस्त कर्जतला विलामध्ये फिरायला. खूप मजा करणार आहे आम्ही, तर तुम्ही बघा. आज आमचा मस्त स्टे आहे तिथे, तर तुम्हाला दाखवतो आम्ही पुढे काय काय मजा करणार आहे, कशी मजा करणार आहे. हा कविता, मला ना आता भूक लागली. घरातून निघून अर्धा तास नाही झालाय आणि मी घरी बोललो होतो मम्मीला, पण मी तेच बोललेलो का बाहेर गेल्यावर तुम्हाला सगळ्यांना जरा बाहेर अर्धा तास नाही तुम्हाला भूक लागून जाते. काही चटरपटर पण नाही आणलं, त्यामुळे मला भूक लागली. म्हणून मी घरी सांगितलं होतं नाश्ता करून. त्यासाठी मी मस्त दाबून नाश्ता केलाय का बाबा बाहेर खायचं टेन्शन नाही गाडीमध्ये. पण तुला जरा जरा बाहेर निघालो आता भूक लागली. नाश्ता मी पण केलाय, पण मला तरी पण भूक लागली. पण नाश्ता दाबून करायचा ना माणसाने. काहीतरी असं चटरपटर खाण्याची इच्छा होती. काय चटरपटर खाते, चांगलं नसते शरीराला. काहीच चांगलं नसतं पण शरीराला. खायचं नसते मग ते. बसा. त्यासाठी घरातूनच चपाती भाजी घेऊन यायची कुठे बाहेर जाताना. ते सगळ्यात चांगलं. माणूस 10 दिवस बाहेर जातो तर डायरेक्ट शेगडी निघून घेऊन निघायचं. शेगडीच आता गाडी आहे आपल्याकडे, मस्त खाली आहे गाडी, मस्त आपापला काय तो स्टोव्ह पण घेऊन तरी चाललं असतं. आम्ही आलोय बघा, कविताला भूक लागली आहे म्हणून निरा प्यायला. भूक लागली म्हणून निरा प्यायला. हा, भूक लागली आहे म्हणून निरा प्यायला. भूक लागली म्हणून आम्ही निरा प्यायला आलोय. निरा काही करतात. दे दादा, निरा दे. हा बघा तो बसलाय बिचारा आमची वाट बघत की आता येतील आणि निरा पितील. शरीराला चांगला असतो निरा. ह्या आजकालच्या लोकांना कळत नाही. हे चटरपटर खाण्यापेक्षा निरा चांगला ना. 2 ग्लास द्या, 2. आपण कर्जतला मस्त वातावरण आहे इथलं. सगळे आजूबाजूला असे विला तेच आहेत जास्त. गावात आलोय. जंगल जंगल पता चला है. जंगल जंगल रात्री काय भीती वाटेल. हे बघा आलं आपलं लोकेशन. अरे बापरे, सगळी ग्रीनरी आहे, पूर्ण ग्रीनरी. आंब्याची झाडं आहेत. हे बघा सगळी ग्रीनरी आहे. छान छान. जरा जंगलात आहे ते, इथे लोक येत नसतात स्टेसाठी. ऍक्च्युली इथे लोक दिसत आहेत. आपण गाडी पार्क कुठे करायची, यांचं हे कुठे आहे, फिरून सारून जाऊ का. मी इथे कामाला नाही आहे ना. तू कशासाठी आहे? गाडी तिथे पार्क करायची. मग तुझं काम काय आहे? तू कामाला नाही तर तुझं काम काय आहे? हा बोल ना. आपल्या इथे व्हिडिओ बनवायला आली. काय बोलतो. मराठी. अरे इथं झोका बांधलाय. हा बघा झोका बांधलाय इथे. आता असं झोका ना आमच्या गावी बनवायचो. काय मस्त झोका बांधलाय. मस्त तू. बाहेर कसं निघणार आहेस? कसं निघणार? आपण घेऊन टाकतो ना त्याने. दाखवलं त्याने असं निघणार आहे. आम्ही आलो आणि बोलतात नाही अजून बॅग पण नाही आम्ही उतरवली. हा, आणि लगेच आम्ही लागलो नाश्ता करायला. आम्ही आता मस्त खूप छान रील्स बनवली आहे. आता आम्ही जेवायला आलो. जेवायला आलो, आताच नाश्ता करून गेलो. तुम्ही बघितलं, वरती गेलो, रील बनवली. आता आम्हाला भूक लागली. लगेच भूक लागते आम्हाला. आणि बाहेर आलो ना का मोस्ट ऑफ आमचा तो एक मोठा वीक पॉईंट आहे का चला जेवायला. आम्ही मस्त आता जेवायला बसलो. हा बघा त्या ताई आम्हाला जेवण देत आहेत. हे त्यांचे मिस्टर थोडे थोडे हवेत आहेत. थोडे व्यक्ती. कविता बघा मला काय बोलते. काय म्हणजे लोकांचं ना एका ताटात जेवण प्रेम वाढतं. इथे आम्ही एका ताटात जेवायला लागलो की माझं ब्लड प्रेशर वाढतो. म्हणजे काय, मी काय तोंडातून घास काढून टावतो काय याच्यात. असं झालं. अरे माणूस आता बघून ब्लड प्रेशर वाढतो. असं कोण असं करतो का काय.
असं करण्याची इच्छा आहे माझा. असं तू खायचं तरी पण रोज एका ताटात जेवायचं. आता मुद्दामून जेवायचं. होऊच शकत नाही आता. आता ही माझी जर्नी हे शेवटचं. आता ना आम्ही परत ना थोडा राईस घेतलाय. तर ही बघा कशी करते बघा. त्याच्यामध्ये ना हिचं म्हणणं असं की आता आपण पार्टिशन करू. आणि पार्टिशन मग आता मला असं दुसरं ताट घ्यायचं होतं ना. दुसरं ताट पण नाही घ्यायचं आहे. याच्यामध्ये हिला पार्टिशन करायचं आणि पार्टिशन करून खायचं आहे. तर हे कसं माहिती आहे का, हे जास्त शिकलेले लोक आहेत ना, म्हणून मला जास्त शिकलेले लोक आवडतच नाही द्यायला. हे मुलगी शिकली प्रगती झाली. हे बघा कशी तोंड बघा कसं कुत्र्यासारखं करते बघा. हे बघा आम्ही आता मस्त तयारी केली. ही बघा आमची मॅडम बघा. ले तुम्हाला विला फिरवू का? हा विला फिरवचं. टूर करून आणतो. हा चल हे काय आहे? हे चिकूचं झाड आहे. चिकूचं झाड आहे. हा हा त्याच्यावर चिकू आले छोटे छोटे. हा आणि हे आंब्याची झाडं वगैरे असते. अरे बापरे. हा. हे बघा एवढा मोठा आहे. एवढ्या ह्याच्यात किती एकर मध्ये आहे? 8 एकर. तुला 8 एकर समजतात का? डबू पैशा. ही सगळी चिकूची झाडं आहेत. काय बोलतो? मराठी. हा नशिबा तू सांगितलं मराठी आहे. नाही तर मी काय कन्नडी माणूस. असं मला वाटतं. हा ही चिकूचीच झाड आहेत. चिकूची झाड आहेत. मोस्ट ऑफ ही आंब्याची झाड आहेत. इथे तू हा कोकणाचं झाड इकडे कसं काय आलं? त्या मायला आपण ना रात्री पण दाखवू, कारण की रात्री मस्त लाईट लागलेली असते. हा हे बघा आंबे लागलेत बघा. कविता मी काय म्हणतो काहीतरी घे. पण तो माणूस बघतोय रे. मार त्याच्यावर दगड आहे. कोरोनामध्ये जी मजा आहे ना ते कशातच नाही. जाऊ दे. आपण तो माणूस आहे ना, हा बघा माणूस आहे ना तुझ्या मागे, तो आपल्याकडे बघतोय. कविता तो जरा तिकडे गेला ना का मग सोडून जा. जास्त मनावर नाही घ्यायचं. हे बघा मस्त एकदम छान आहे. पीछे तो देखो, मागे बघ. आरामदायक. ओके तू आता बसून दाखवते का? अरे बापरे बघा लोकांना माहीतच नाही आणि मला पण माहित नाही कसं बसायचं कसं झोपायचं. अरे बापरे हे बघा. हां आणि अरे बापरे काहीतरी नवीन शिकायला मिळालं मला की याच्यावर झोपू शकतो आपण. मला तर वाटलं फक्त डान्सच करू शकतो. नशीब रे मी तुझ्या बरोबर आहे. नाही तर तू ना रस्त्याने येणाऱ्या माणसांना मग काय पण बोलली असती आणि त्यांना धर पक्वत सुटली असती. इथे हे भेटते ना तिथे ते भेटते. नशीब मी हुशारी आणि शिकलेला आहे. अरे बापरे तोंड काय वाकवते. तुझ्यापेक्षा जास्तच शिकलेला आहे. इंजिनियर आहे मी, इंजिनियर. भले मला काही येत नाही ते गोष्ट वेगळी आहे. तू काय केलंय? मी अकाउंटंट आहे. अकाउंटंट. मग तू आपला पैसा मॅनेज करते का? हां मग आपले करोड रुपये ठेवले कुठे? सांगू नको असं. लोक येतील ना. हा बघा छोटा स्विमिंग पूल. लाईट गेली त्यांची. अरे पियानो वाजवते काय? बसायला तर छानच असेल ना. पावसाळ्यात तर मला असं वाटतं खूप ऑसम दिसेल हे. पावसाळ्यामध्ये एक नंबर दिसेल. गेला कविता. हा पाईप घे ना. पाईप घे ना. हा पाईप घे. कुठे?
अरे त्याच्या मायला तुझ्या पाईप घे ते. हा पाईप घे ना. हा घे बघू चल. अरे ते स्विमिंग पूल मधलं येड्या. स्विमिंग पूल मधली घाण काढायला लागते त्याच्यातली. त्याच्याने स्विमिंग पूल मधली घाण काढतात. हा प्रश्न असतो. नाही आंबे पण काढू शकतो वाटते. अरे स्विमिंग पूल मधलं आहे ते. नाही रे आंबे काढायचं ते वाटते. कविता कविता ऐक तिकडचं मरू दे. इकडे बघ आंबा आहे का. तो माणूस तिकडे आहे त्याच्यापेक्षा. ऐक ना मी काय बोलतो ते स्विमिंग पूलच्या इथे पण बघ एक आंबा पडलाय. तो आंबा काय का नाही काढू शकत. तो माणूस आहे ना तो मुद्दा पण बसला असेल त्या आईला त्याच्या. हे चोरतीलच. त्याला समजलं. त्याला समजलं हे महा चोर दिसत आहे. बघा हा माणूस आला ना ती कशी घाबरली. दादा तो यहाँ वहाँ का आंबा निकाल सकते हैं क्या. क्यों रे दादा. जिसका है ना वो थोड़ी अभी है. हाय सर वो भी बात बराबर बोला रे. हा बघा कशी घाबरली. ज्याचा आहे ना तो डायरेक्ट हॅलो माझा माझा आंबा द्या मी घरी जाऊन खाईल. 10 रुपयात फ्री मध्ये ना. येडाच आहे. येडाच आहे. हा बघा छोटा स्विमिंग पूल आहे इथे. आता हा छोटा माणूस चालला स्विमिंग पूल मध्ये. आम्ही आता बाहेर आलो होतो पाण्याची बॉटल घेण्यासाठी. नाही मी फक्त पाण्याची बॉटल घेण्यासाठी आलो होतो. तर ही लिंबू पाणी घेण्यासाठी आली होती. ही जरा कशी साधा माणूस पडतो ना ग. आता आम्ही परत चाललोय विलामध्ये. रात्र झाली का कविता. आता नाईटला तिथे भारी वाटेल. सगळं लाईट वेट लागतील ना छान वाटेल. मस्त मस्त वाटेल. ये देखो हमारा आदमी मस्त झुका खेळ काय झुका झोका खेळतोय. झुका खेळतोय यो. बघा काय मस्त व्ह्यू आहे. बांधायचा का आपण आपल्या इथे घराच्या बाहेर ना अंगणात. पण आपल्या इथे झाड नाहीये एवढं मोठं. नाही नाही एक झाड आहे त्याला बांधू शकतो. नाही पण तो पडून जाईल. माझ्या बी पडेल ना तुझ्या बी पडेल. लहान आहे का तू की येडी आहे. तू लहान आहे की येडी आहे नक्की ते तरी सांग ना. तू मेन कोण आहे माहितीये का. येडी महामूर्ख. त्यांना मुद्दा म्हणून मी खूप भारीवाला झोका दिला. पाली सारखी चिपकून जाशील ना. तुझी पाल फेवरेट आहे. हो देऊ का अजून एक मोठा झोका. त्याचा अर्थ जेवायला पाहिजे जरा. आपण ताकद असली ना तुझ्या अंगात तर तू हल्ली नसती एवढी. पण आपण जेवत पण तर नाही. हे बघा आता ना आम्ही कॅरम खेळतोय मस्त. भले आम्हाला काही ये नाही. बघू आता कविता तू खेळून दाखव. मला येतं खेळता. मी खूप वर्षानंतर खेळते. हे बघा भेंडे जमते तुला. मला एका फटक्यात सगळे गेले पाहिजे आतमध्ये असं थोडी असतं. अरे ते काय तुझी आणि माझी वेगळी नसते. वेगळी वेगळी घेऊ आपण. 2 आहे दिलेला. मारा पागल आहे का. वेगवेगळे दिले म्हणजे वेगवेगळे खेळायचं. अरे एकच असते तुझं झालं की माझं. आणि कधी की
आतमध्ये गेली ना तर मग परत एकदा चान्स भेटतो. हे असं थोडी मी माझा की मी मेरा खेलेगा, तू तेरा खेलेगा. तुम्ही हा यूज करा असं म्हणत होते मी. आणि मला काय माहित नाही का कॅरम मी पहिल्यांदा खेळते का. पहिल्यांदाच खेळते. तुम्हाला काय माहिती माझ्या घरी एवढा मोठा कॅरम होता. तू तो कुठे आपल्या घरी तर नाही आणला तू? तो लहानपणी होता मी शाळेत असताना. आता नाहीये. शाळेत असताना म्हणजे तू शाळेत तुला आता खेळता तरी येते का? मग मला हा. खेळता येतो कॅरम. तेव्हाच तू बोलते की तुम्ही तुमचं खेळावे, माझा खेळ. मी नाही जिंकले ना तर मी तुम्हाला सांगते. अरे बापरे. तुम्हाला काही नाही येणार पण मला येईल. खेळा. डबू पैसा. खेळा. जास्त बोलू ना, खेळा गप्प. परत खेळा म्हणजे. तुम्हाला एक सांगू का, इलाना कॅरम खूप छान खेळता येतो. मला असं वाटलं खेळता नाही येत, पण खरंच काय. आणि हे आहेत ना चीटिंग करतात. चीटिंग हे हट चीटिंग करताय तुम्ही. आई. असं मारता. ऐसा करेगा तू. ए दे इकडे. ह्या माणसाला मी सगळ्या सोंगट्या आणून दिलेल्या आहेत. त्यांनी काय? स्वतःहून काही घेतलेलं नाहीये. हट. इलाना काही जमत नाही आणि खाली पकड बोलत असते. हा. अरे आज दिसलाच नाही मला. आय हो तुझं येते असं मस्त शॉट मारते रे तू. आपण घरात कॅरम आणायचा का टाइमपास? धनु आणि तू खेळत जा. हय साला गेला होता. आ. कधी जाते का? बघितलं कसा शॉट मारलेला मी. वाकरा तिकडे शॉट. अगं तुझ्याकडे जास्त झालं यार कविता. 1-2 दे ना मला. अशी नाही घेत. हलवायची नसते सोंगटी. अरे हल्ली. सोंगटी हलवायची नसते. अरे हल्ली कुठे? हल्ली ती मी स्वतः बघितली. हल्ली ती सोंगटी हलवायची नसते. अरे कविता हलवलीच नाही. अरे पण तुम्ही हलवली. मी स्वतः बघितली. रडण्याची पण एक काय हे असते. मी जिंकतोय ना म्हणून जीवावर येते ती. का असं काही नाही. समजलं का? कुठल्या पण गोष्टीत ना जीवावर माणसाची एवढी पण नाही आली पाहिजे. आता रडका नसतो का माणूस. काय? आता पहिले मग ही क्वीन घालवावी लागेल का? हो. जर ती हलवली तुम्ही हा तर तुम्हाला सगळ्या सोंगट्या ठेवाव्या लागतील इकडे. असं असते. मग पहिले आता ही क्वीन घालवायची असं. मला तर ती क्वीन जाणारच नाही माझ्या. क्वीन घालायची नंतर कवर घालवायचा. मला तर क्वीन घालवताच नाही ना. अय साला तू आता हिला पहिले सेटल कर ना. हिला सेटल. अजून आणून दिलं ना तरी सुद्धा तसंच. हिला सेटल कर ना तू पहिले. काय बाई आहे दाबले. तुम्हाला का आणून देऊ मी तिकडे. हिला सेटल कर. हो हो आणून आली तिकडे काहीतरी. तुम्ही मला असं वाटतं काळा जादू केलं. हो मुचवा जुबा. Oh my God! शी. असंच पाहिजे. असंच पाहिजे. मी माझी खाते आहे रे. अरे यार. पहिलं गेली. हे पण जाईल. आईला तुमच्यापेक्षा जास्त आले माझ्याकडे. भारी खेळते. माझ्याकडे तर 4च आल्या. एवढ्या सगळ्या आल्या होत्या माझ्याकडे. ती पण तुझी ते वाटते. ती क्वीन. क्वीन 60 ची असते. 60 रुपयाची क्वीन असते. क्वीन. अरे मग मी राजा आहे ना. मी राजा आहे ना. 100 रुपयाचा. खेळायचं का? बस झालं आता मी हारतो. मला एकदा खेळूया का? नको मी हारतो. मला 4च सोंगट्या आल्या. नको आता मी बोर झालो. हरताय म्हणून. खेळता येत नाही म्हणून. आता मस्त आमच्या रूम मध्ये ना जेवण आलेलं आहे. जेवण आलेलं आहे मस्त आणि पैकी. आहे ना मला ना आंबा सापडला. हा जो आम्ही बघा तुम्हाला सांगितलं सकाळी चोरणार होतो त्यांनी चोरूच दिला नाही. चोरू दिला नाही आणि आम्हाला देवाने स्वतःहून दिलं. म्हणजे डायरेक्ट पाहिजे ते पडला होता. हा तिथे पडला होता. आम्ही गपचूप उचलून घेतला.
की तुम्ही देत नाही का, आम्ही बरोबर घेऊ आमचा आमचा. चला, आम्ही आता फटाफट जेवण पप्पाने करू. दिला आम्हाला स्वतःहून. हे बघा नाईट व्ह्यू किती छान आहे. स्विमिंग पूल बघा, हा मोठा छोटूच आहे लहान मुलांसाठी, हा खूप मोठा आहे. आम्ही ना मस्त त्यांना सांगितलं की आम्हाला ना आमच्याकडे फ्रूट आहे, फळ आहे, ॲपल. तर ते बोलले, मग बोललो त्यांना की तुम्ही चाकू द्या आम्हाला. त्यांच्याकडून ना आम्ही चाकू घेऊन आलो आणि आम्ही आता कट करणार मस्त रूममध्ये जाऊन. हे बघा आम्ही आता जेवायला बसलो. आणि आता आम्ही आंबा खाल्लोय. बघा आंबा. अरे बापरे, हे बघा. म्हणजे आम्ही तो, खरं सांगू का, आम्ही चोरला नाही हा, तो खाली पडला. ते बोलतात नाही का, ती एक म्हण आहे, किसी चीज को पुरे शिद्दत से चाहो तो पुरी कायनात एक हो जाती है. तर ते कवितानी जास्तच मनावर घेतलं होतं, म्हणून देवाने डायरेक्ट आम्ही खाली गेलो, तोच मँगो खालती आमच्या पायात. आणि माझ्यामुळेच खाली गेलो आम्ही. आणि हो, हिच्यामुळेच खाली गेलो, कारण की हिला काय खायचं हे होतं. जात नव्हते, हे जात नव्हते. काय खायचं होतं तुला, ते कुठे गेलं ते डाएट चिवडा. डाएट चिवडा खायचा होता, आम्ही म्हणजे घेऊन आलो होतो. फक्त गाडीत राहिला होता. आणि देवाने आम्हाला मँगो दिला. आता फटाफट आम्ही जेवतो. झालं आमचं आता जेवण. आम्ही आता झोपायला चाललो, खूप थकलोय. अरे बापरे, अशी अशी कोणाला झोप येते. आता तुम्हाला सकाळी दाखवू. आम्ही सकाळी ना स्विमिंग पूलमध्ये उतरू. आता रात्र झाली आहे ना, त्यामुळे एवढी इच्छा नाही होते. चला बाय बाय, सकाळी दाखवतो तुम्हाला. गुड मॉर्निंग. आम्ही चाललो आहे आता स्विमिंग करायला. तरी पण ना आम्ही तिथे असं हे केलंय की आम्ही काळे पडतो ना, तर आम्ही एवढंच, फक्त एवढंच पाण्यात. हां, की चेहरा आपला खराब नाही झाला पाहिजे, काही होऊन जाते. नाही तर आयला ते आर टाईम तेच होते का, जातो हौशीपोटी आणि चेहरा खराब होतो. चेहरा खराब होऊन जातो. बघू नको ना. हे बघा आता कविता, तिला ना हर वेळी पाण्याची भीतीच वाटते. नाही, थोडीशी कधी कधी ओव्हर ऍक्टिंग पण करते. उतर रे, उतर. ओव्हर ऍक्टिंग नको करू. ती मी खूप घाबरते, मी खूप घाबरते. गेलो की मागे उतर रहा है, मतलब एंट्री दे रहा है. हा, मागून उतरते म्हणजे अशी एकदम छान दिसली पाहिजे. हॅलो हॅलो, मस्त का. मग येऊ दे ना जरासं. तेवढंच बस झालं. बघा घाबरट व्यक्ती. खूप मोठा स्विमिंग पूल आहे हा, खूप मोठा. आणि एवढ्या मोठ्या स्विमिंग पूलमध्ये फक्त आम्ही. नाही, पुढे नका चालू, पुढे नका काही नाही. चालू. नाही ना, पुढे नका चालू. अरे तुझ्या काय मानेपर्यंत पण पाणी नाहीये, तू डुबणार नाहीये. तू डुबले तर तुला वाचवेल ना मी. नाही, का तुमच्यावर भरोसा नाही मला. माझ्यावर भरोसा नाही. तुझा हा मोबाईल पाण्यात टाकू का. आहे. मला घेऊन नाही जाऊ. नको, मग एवढाच ठीक आहे. काय फसतोय ग. अरे हळू. चल. अरे हळू. आलो बघा आम्ही आता स्विमिंग पूलच्या बाहेर. आमचे फक्त झालेत कपडे खराब. माझे मागचे केस पण ओले झाले. तुम्ही तर बघतातच. कविताला माझ्यावर थोडा पण विश्वास नाहीये पाण्यामध्ये. डरताय साला मेरे से. चला आम्ही आता फटाफट तयारी करू आणि नाश्ता करून निघू, कारण पुढे आम्हाला अजून एक काम आहे छोटं मोठं. चला आम्ही आता झालो फ्रेश. आता झालो नाश्ता करायला. नाश्ता करून झाला की आम्ही निघू घरी जायला. मस्त आता जाता जाता काही खाऊ पिऊ
नाश्ता तर चहा केला. पिऊ. मला ना चहा नाही आवडला ऍक्च्युली. तिथला चहा नाही आवडला. ठीक आहे. जरा कडू लागत होता. म्हणजे त्याने चहापत्ती जास्त टाकली होती. चहा पत्ती जास्त टाकली होती. त्यामुळे तो चहा आवडला. पण बघा कविता ना आता आली आहे झाडं बघायला. ती बोलते आपण काहीतरी घरी झाड घेऊन जाऊ. मम्मीने सांगितलंय तिला पहिले लाल माती घेऊन ये. का आम्हाला मम्मीने सांगितली ना माती घेऊन या, तर आम्ही इथली माती घेतली. थोडी धाबली, थोडी जांभळाचं झाड आहे. तिला ना कुठे पण जा तर चोरण्याशिवाय दुसरे काही कामं येतच नाही पागल कुठले. तो जरा महाग बोलतोय ना सगळ्या गोष्टी, तरी त्यांची फुलं तोडते. चल 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 पटकन तो येईल. बघा दुसरं काही कामच नाहीये चोरण्याशिवाय. बघा आणि ते एक दोन नाही किती तोडले का. तेच ना वरतून दाखवते चोर कुठला. मला भूक लागली होती. आम्ही हॉटेलमध्ये आलो. हॉटेल चला. खूप दिवसापासून खायची होती ना कविता तुला. हो. मला पण. आज फायनली आम्ही चिकन तंदुरी खातो. क्रीम पण खूप बेकार लागतो. हा येतो. तुम्ही बघितलं आम्ही आता ज्यूस वगैरे खूप काही पिलं. जसं की मँगो ज्यूस, पावभाजी, तो ब्ल्यू लागून मोजिटो. मी बघा आमचा शेरगाव कसं झोपलाय. फायनली आम्ही घरी पोहोचलो. खूप मजा केली तुम्ही बघितलंच. चला बाय बाय. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.